अमरावती जिल्ह्यातील परतवाडा अचलपूर परिसरात व्हायरल झालेल्या कथित अश्लील व्हिडिओमुळे मोठी खळबळ उडाली आहे। या प्रकरणात अल्पवयीन मुलींसह अनेक महिलांचे शोषण, जबरदस्ती आणि ब्लॅकमेलिंग झाल्याचे गंभीर आरोप समोर येत आहेत। प्रकरणाच्या गांभीर्यामुळे राजकीय स्तरावरही हालचाली वाढल्या आहेत। परतवाडा आणि अचलपूर परिसरात एका युवकाने तयार केलेले आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नागरिकांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले। व्हिडिओ समोर आल्यानंतर आरोपी युवक कुटुंबासह फरार झाल्याची माहिती समोर आली होती। पोलिसांनी तातडीने तपास सुरू करत विविध पथके रवाना केली। दरम्यान राज्यसभा खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांनी भाजप पदाधिकाऱ्यांसह पोलीस अधीक्षकांची भेट घेत या प्रकरणाची SIT मार्फत चौकशी करण्याची मागणी केली आहे। पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून महिला अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली तपास व्हावा अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली आहे। प्राथमिक माहितीनुसार शेकडो मुलींचे शोषण केल्याचा आरोप असलेला आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे। या संदर्भात परतवाडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरेश मस्के यांनी सांगितले की आरोपीने मोबाईलमधील महत्त्वाचा डेटा डिलीट केला असून तो सायबर विभागाच्या मदतीने रिकव्हर करण्याचे काम सुरू आहे। तसेच हा प्रकार मागील 1 वर्षापासून सुरू असल्याची कबुली देखील आरोपीने दिल्याची माहिती समोर आली आहे। अचलपूरचे आमदार प्रवीण तायडे यांनी या प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा करत पीडित मुली व महिलांनी पुढे येऊन तक्रार द्यावी असे आवाहन केले आहे। तसेच या प्रकरणात आणखी 10 ते 12 जणांचा सहभाग असू शकतो असा संशय व्यक्त करत सखोल चौकशीची मागणी केली आहे। परतवाडा पोलीस स्टेशन अंतर्गत 2 दिवस पासून काही अश्लील फोटो आणि व्हिडिओ ते इंटरनेटमध्ये प्रसारित होत आहे असा आम्हाला निदर्शनात आला होता आणि आम्ही आमच्या स्तरावर पोलीस डिपार्टमेंटनी ते जे विक्टिम्स आहे त्यांचे फॅमिली मेंबर्सला संपर्क करण्याची प्रयत्न केला की त्यांची काही तक्रार आहे तर ते स्वतःहून पोलीस स्टेशनला येऊन दाखल करू शकतो किंवा आमच्या महिला टीम साधे गणवेशाने त्यांच्या घरी पाठवू शकतो। घरी नाही तर इतर कोणत्याही ठिकाणी पाठवण्याची आमची तयारी होती। पण 2 दिवस पासून काही झाला नाही म्हणून आम्ही कालच्या दिवशी रात्री स्वतःहून गुन्हा दाखल केलेली आहे। ते गंभीर स्वरूपात ते गुन्हे आहे म्हणून आम्ही जास्त काही विलंब न करता कालच्या दिवशी रात्रीच्या वेळी आम्ही गुन्हा दाखल केलेली आहे आणि जे संबंधित आरोपी जे आहे त्यांना रात्री कस्टडीमध्ये घेऊन त्यांना अटक पण केलेली आहे आणि आज पासून ते तपासात जे आरोपीकडे जे मोबाईल डिव्हाइस ज्यामध्ये त्यांनी जे रेकॉर्डिंग किंवा फोटो काढलेली आहे ते पण आम्ही जप्त करणार आणि जप्त करून ते तपासात जे करायची आहे ते आम्ही करणार आणि सोबत असा पण शक्यता आहे की आरोपी जे आहे त्यांना आणखी इतर कोणी व्यक्तींनी जर काही मदत केलेली आहे ते व्हायरल करायचीसाठी तर तसा जे माणूस आहे त्यांना पण आम्ही शोध घेऊन त्यांना निष्पन्न करणार आणि त्यांना पण बरोबरपणे आम्ही आरोपी बनून त्यांच्यावर पण कारवाई करणार आहे।